ब्रह्मांड नायक, भक्ताभिमानी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या एका केवळ दृष्टिक्षेपाने मानवाचे भाग्य बदलून जायचे, अशा परब्रह्मरूपाची अथांगता आज आपण अनुभवणार आहोत. स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रकट झाले, तेव्हा त्यांनी कोणत्याही राजवाड्यात किंवा श्रीमंत व्यक्तीच्या घरी आश्रय घेतला नाही. त्यांनी निवड केली ती एका अत्यंत गरीब, साध्या आणि निष्पाप भक्ताच्या झोपडीची. तो भक्त म्हणजे चोळप्पा. श्रोते हो, आज आपण ज्या कथेचा उलगडा करणार आहोत, ती केवळ एक चमत्काराची कथा नाही. हा एक असा प्रवास आहे जिथे एका बाजूला अथांग गरिबी, समाजाचा विरोध आणि अन्नाची भ्रांत होती, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष ईश्वरावर असलेली अढळ श्रद्धा होती. चोळप्पा यांनी स्वामीची सेवा कशी केली, स्वामींनी त्यांच्या गरिबाची परीक्षा कशी घेतली आणि शेवटी चोळप्पांच्या घराला अन्नपूर्णा कसं बनवलं, हा संपूर्ण इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या कथेतील प्रत्येक प्रसंग तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींवरील तुमचा विश्वास 100 पटीने वाढेल. साल होते 1856. अक्कलकोट नगरीत एक अद्भुत, तेजस्वी आणि अजानबाहू संन्यासी प्रवेश करतो. अंगावर फारसे कपडे नाहीत, डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे तेज आहे आणि चालण्यात सिंहासारखी ऐट आहे. हे दुसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज होते. स्वामी महाराज अक्कलकोटच्या खंडोबा मंदिराजवळ येऊन बसले. लोक त्यांच्याकडे पाहत होते, पण कोणालाही त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव होत नव्हती. काही लोक त्यांना वेडा समजत होते, तर काही मुले त्यांच्यावर दगड फेकत होती. पण स्वामी मात्र स्वतःमध्येच मग्न होते. त्याच अक्कलकोटच्या नगरीमध्ये चोळप्पा नावाचे एक साधे ब्राह्मण राहत होते. चोळप्पांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. घरात खाणारे तोंड जास्त आणि कमवणारे कमी, रोजची भ्रांत होती. पण चोळप्पा अत्यंत धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीचे होते. एक दिवस चोळप्पा खंडोबा मंदिरावरून जात असताना त्यांची नजर स्वामींवर पडली. स्वामींचे ते भव्य रूप, ते तेजस्वी डोळे पाहून चोळप्पांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना साद घातली, हे कोणी सामान्य संन्यासी नाहीत, तर हे साक्षात ईश्वर आहेत. चोळप्पा अत्यंत आदराने स्वामींच्या जवळ गेले. त्यांनी स्वामींच्या चरणांवर साष्टांग प्रणिपात केला. स्वामींनी आपले मोठे डोळे उघडून चोळप्पाकडे पाहिले. त्या एका नजरेत चोळप्पांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. चोळप्पांनी हात जोडून अत्यंत नम्रपणे विचारले, महाराज, माझ्या गरिबाच्या झोपडीत पायधूळ लावाल का? मला सेवा करायची संधी द्याल का? स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले, हसले आणि काही न बोलता उठून चोळप्पांच्या मागे लागू लागले. हा अक्कलकोटचा इतिहासातील सर्वात मोठा सुवर्ण क्षण होता. चोळप्पा स्वामींना घेऊन आपल्या छोट्याशा घरात आले. घर काय होते, एक साधी झोपडी. चोळप्पांची पत्नी राधाबाई हिने जेव्हा एका दिगंबर विचित्र वाटणाऱ्या संन्यासाला पाहिले, तेव्हा ती चक्रावून गेली. आधीच घरात खायला अन्न नव्हते, त्यात चोळप्पांनी आणखी एका माणसाला घरात आणले होते. राधाबाई चोळप्पांवर रागवली, अहो, आपल्या स्वतःच्या मुलांना खाण्याची श्रीमंत भ्रांत आहे आणि तुम्ही या वेड्या संन्यासाला घरात का आणले? पण चोळप्पांच्या मनातली श्रद्धा डळमळीत झाली नाही. त्यांनी पत्नीला समजावले, राधा, हे सामान्य नाहीत. त्यांच्या येण्याने आपले घराचे कल्याण होईल. चोळप्पांनी घरात जे काही थोडेफार पीठ होते, त्याची भाकरी बनवायला सांगितली. राधाबाईने नाखुशीनेच 2 भाकऱ्या केल्या आणि स्वामींसमोर ठेवल्या. स्वामींनी अत्यंत आवडीने ती भाकरी खाल्ली. स्वामींच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून चोळप्पांचे डोळे भरून आले. पण स्वामींची परीक्षा एवढ्यावर संपणार नव्हती. स्वामी महाराज कधीकधी अक्कलकोटच्या श्रीमंत लोकांचे अन्न नाकारायचे, पण चोळप्पांच्या घरी मात्र काहीही मागून खायचे. एकदा काय झाले, तर घरात दाणाही एकही नव्हता दाणा. मुले भुकेने व्याकुळ झाली होती. राधाबाई रडत होती. नेमके त्याच वेळी स्वामी महाराजांनी हाक मारली, चोळ्या, भूक लागली आहे, जेवायला दे. चोळप्पा हातात झाले. घरात काहीच नव्हते. ते स्वामींच्या चरणावर पडले आणि रडू लागले, देवा, आज घरात काहीच नाही, मी तुम्हाला काय देऊ? स्वामी हसले. त्यांनी चोळप्पांना सांगितले, जा, त्या कोपऱ्यात ठेवलेले मडके पहा. चोळप्पांनी जाऊन पाहिले, तर काय आश्चर्य! ते मडके काल रात्रीपर्यंत पूर्ण रिकामे होते. ते आज तांदूळ आणि गव्हाने काठोकाठ भरले होते. राधाबाईने जेव्हा ते पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने स्वामींचे पाय धरले आणि आपल्या चुकीची माफी मागितली. स्वामींच्या कृपेने चोळप्पांच्या घरात अक्षय अन्नपूर्णा अवतरली होती. जसे जसे दिवस गेले, तसे तसे अक्कलकोटमध्ये स्वामींच्या चमत्काराची चर्चा पसरू लागली. पण गावातील काही कर्मठ आणि मत्सरी ब्राह्मणांना ते सहन झाले नाही. ते चोळप्पांचा छळ करू लागले. तू एका वेड्या माणसाला घरात आणून धर्माचा अपमान करत आहेस, असे म्हणून चोळप्पांना समाजातील वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. एक दिवस गावातील काही प्रतिष्ठित लोक चोळप्पांच्या घरी आले आणि स्वामींना तिथून हकलवून लावण्याचा प्रयत्न करू लागले. चोळप्पा
मध्ये उभे राहिले आणि म्हणाले, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या स्वामींना घरातून जाऊ देणार नाही. त्याचवेळी स्वामी महाराजांनी रौद्ररूप धारण केले. स्वामींनी जमिनीवर एवढ्या जोरात पाय आपटला की संपूर्ण घर हादरले. स्वामी गर्जले, कोण जाणार मला इथे हकलवून? हे माझे घर आहे आणि हा चोळ्या माझा आहे. स्वामींचे हे ते काळभैरव रूप पाहून ते सर्व लोक घाबरून गेले. स्वामींनी चोळप्पांना छातीशी लावले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या घटनेनंतर चोळप्पांना समजले की जगातील कोणतीही ताकद त्यांना स्वामींपासून दूर करू शकत नाही. श्रोते हो, चोळप्पा आणि स्वामींचे नाते हे गुरु आणि शिष्याचे नव्हते, तर ते एका माता आणि पुत्राचे नाते होते. चोळप्पांच्या गरिबीत स्वामींनी त्यांना केवळ धनधान्य दिले नाही, तर त्यांना अढळ आत्मिक शांतता दिली. स्वामी अक्कलकोटमध्ये 22 वर्षे राहिले आणि त्या काळातील सुरुवातीचा मोठा भाग त्यांनी चोळप्पांच्या घरातच व्यतीत केला. चोळप्पांच्या भक्तीने ईश्वरालाही एका साध्या झोपडीत राहण्यास भाग पाडले. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? ईश्वर कधीही तुमचे मन, धन, तुमची श्रीमंती किंवा तुमचे बंगले पाहत नाहीत, तर तो फक्त तुमच्या मनातील भाव आणि निष्पाप भक्ती जाणतो. जर तुमची भक्ती चोळप्पांसारखी अढळ असेल, तर साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्याही घरात धावून येतील. तुम्हाला चोळप्पांची ही अथांग भक्ती कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.